पावसाळा आता काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ठराविक मुदतीत पावसाळापूर्व कामे पुणे महानगरपालिकेतर्फे होणे आवश्यक असते. शहर आणि उपनगरातील नालेसफाई, कल्व्हर्ट आणि पावसाळी गटारांच्या सफाई कामांची मुदत 15 मे पर्यंत निश्चित करण्यात आली होती. आतापर्यंत 90% पावसाळी कामे पूर्ण झाल्याचा दावा नुकताच पुणे मनपा प्रशासनाने केला आहे. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे पुण्याच्या विविध भागांतील रस्ते जलमय होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाचा 90% कामे पूर्ण झाल्याचा दावा चुकीचा आणि पुणेकरांची दिशाभूल करणारा वाटतो, असे मत माजी महापौर आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात मोहोळ आणि भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आपल्या मुद्द्यांचे निवेदनपत्र यावेळी मोहोळ यांनी मनपा आयुक्तांना दिले. शहरात मागील आठवड्याभरात झालेल्या पावसाने रस्ते जलमय होत आहेत. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने पुणेकरांची गैरसोय होत आहे. नालेसफाईची कामे योग्य पद्धतीने झाली नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच गेल्या काही वर्षात कमी वेळात ढगफुटी सदृश्य अधिक पाऊस होत आहे. पावसाळी गटारांची वहन क्षमता कमी असल्याने पाणी वाहून जाण्याला मर्यादा येतात. शहरात 500 किलोमीटर लांबीचे छोटे मोठे ओढे आणि नाले आहेत. या नाल्यांची योग्य प्रकारे साफसफाई झालेली नाही. अशा बाबींवर या निवेदन पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अल्प आणि दीर्घ कालावधीसाठी काही उपाययोजना करणे आवश्यक असल्याने त्याची सविस्तर माहिती तातडीने द्यावी, अशी विनंती मुरलीधर मोहोळ यांनी या निवेदन पत्राद्वारे मनपा आयुक्त डॉक्टर भोसले यांना केली आहे. लवकरच मान्सूनचं आगमन होईल आणि पावसाळ्याच्या या सगळ्या काळामध्ये पुणे शहरात मागच्या काही वर्षाचाच आपण अनुभव पाहिला. तर पावसाळ्यापूर्वी आपण महानगरपालिका म्हणून जी नाले सफाई केली जाते, नाल्यांची स्वच्छता असेल, चेंबरची स्वच्छता असेल, त्या ठिकाणचे काही अतिक्रमण असतील, वेगवेगळ्या प्रकारे ज्या द्वारे नेहमीच नागरिकांना त्रास होत आला. काही पुणे शहरात महत्त्वाचे काही स्पॉट्स आहेत जिथं पाणी साठलं जातं. नाल्याच्या आजूबाजूला असलेल्या वस्त्यांमध्ये, घरांमध्ये पाणी जादा पाऊस झाल्यामुळे जातं. अशा अनेक घटना घडलेल्या आपण नक्की आपल्या सगळ्याच्या लक्षात येतात. आणि त्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्षाचं शिष्टमंडळ मान्य आयुक्तांना आम्ही यासाठी भेटलो की लवकरात लवकर ही नाले सफाईची कामं आपण पूर्ण केली पाहिजे. स्वतः जातीनं आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आणि म्हणून आज आम्ही सगळेजण भेटलोय. आणि त्यामुळे लवकरात लवकर ही नाले सफाई पूर्ण केली पाहिजे. कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडणं हा अलीकडच्या काळामधला आपण ट्रेंड सगळ्यांनी पाहिलाय. आणि म्हणून जास्तचा पाऊस झाला कमी वेळेत तर आपत्ती व्यवस्थापन सुद्धा जे कक्ष आहे महानगरपालिकेची जी व्यवस्था आहे ती सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं तयारीमध्ये असली पाहिजे, अपडेट असली पाहिजे. अशा प्रकारच्या सूचना, विनंती सुद्धा आम्ही आयुक्तांना केल्यात आणि त्याचा एक आढावा घेतला, त्याची एक माहिती आम्ही आज आयुक्तांना घेतली. आणि त्यामुळे पावसाच्या या सगळ्या काळामध्ये किती पाऊस पडला, मग आंबील ओढ्यासारखा प्रकार असो किंवा कुठलाही बाकीचा प्रकार, हा भविष्यामध्ये कधीही घडणार नाही यासाठीची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि काही ठिकाणच्या तात्पुरत्या उपाययोजना असतील, काही ठिकाणच्या ह्या कायमस्वरूपीच्या उपाययोजना आपल्याला पुढच्या काळामध्ये निश्चितपणे कराव्या लागतील. ह्या काही गोष्टी आम्ही आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.